Calling on the way. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आणि आपण आता चाललोय गुहागरला गाडीनी. आणि समजा तुम्ही जर बसनी येत असाल तर ST डायरेक्ट गुहागर बस डेपोला थांबते आणि शिवशाही ही 500 ते 600 रुपयात आपल्याला तिकडे सोडते. आपण आता आलोय गुहागर ST स्टँडच्या समोर व्याडेश्वर महादेव मंदिरामध्ये. आणि हे व्याड ऋषींनी म्हणजेच श्री परशुरामांच्या शिष्यांनी बांधलेलं आहे. आणि परशुराम इकडे रोज ईश्वराच्या मंदिरामध्ये येतोय तर सर्वप्रथम आपल्याला दिसतोय नंदी. आणि नंदीचं पण दर्शन करूया. आणि महादेवाचं दर्शन हे अशा प्रकारे केलं जातं. परशुरामांचे शिष्य श्री व्याडमुनी यांनी बांधलेलं मंदिर आहे. कुलस्वामी आहे. कोकणस्थ ब्राह्मणांचा बरेच जणांचा कुलस्वामी आहे. त्यामुळे लोक दर्शनाला येतात असतात. कधी बांधलं होतं मंदिर? बराच वर्ष आहे. 700-800 वर्षापूर्वीचं हे देऊळ. मग परशुरामांचे जे शिष्य होते त्यांनी बांधलं. परशुराम येत असत इकडे दर्शनाला येत असत. तेव्हापासूनची आख्यायिका अशी सांगतात की परशुराम दर्शन करून रोज जातात. अशी तिची आख्यायिका. समुद्रस्नान करायचं. समुद्रस्नान करून येऊन व्याडेश्वराचं दर्शन घेऊन परशुरामात जात असत अशी आख्यायिका सांगितली जाते. हे जे आहे हे गुराख्याला मिळालेलं लिंग आहे. कुठे कुठे हे जे लिंग आहे जागा तीच आहे. पण फक्त लिंग गुराख्यानं ते गायीन तिच्यावर धार सोडत असत. त्यामुळे ते समजलं की ते काहीतरी आहे. ते व्याडेश्वरी त्यांनी व्याड ऋषींनी त्याची परत जीर्णोद्धार केला. स्थापना केली म्हणून त्याचं व्याड ऋषींच्या नावाने व्याडेश्वरी ओळखलं जातं. कोकणस्थ ब्राह्मणांचं. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आणि गुहागरमध्ये आपलं स्वागत आहे. मागे बघतात तुम्ही तर ST स्टँड आहे. आणि ST स्टँडच्या बरोबर समोर गुहागर ST स्टँडच्या समोर मानस लॉज आहे. तिकडे आपण रूम घेतलेली आहे. आणि माझ्या या बाजूला बघता तर तुम्ही व्याडेश्वर महादेव मंदिर आहे. आणि आता तुम्हाला करतो मी रूम टूर. तर आपण 5 जण राहत होतो आणि ही रूम आहे 1500 रुपयाची. तर 5 आपल्याला बेड दिलेत. तर चला तुम्हाला रूम टूर करतो. तर हा ST स्टँडचा असा. आणि खाली पार्किंगला सुद्धा आपल्याला जागा भरपूर आहे. आपली गाडी पण आपण खाली ठेवली आहे. आणि ही बाल्कनी आहे. आणि समोर दिसतं व्याडेश्वर महादेव मंदिर. आणि आता तुम्हाला रूम टूर करतो. तर इथे बघा आपल्याला बघता येईल की 2 आपल्याला बेड दिलेले आहेत. आणि इथे बघाल तर 3 बेड आहेत. आणि आमचे दादा अजून झोपलेत. आणि इथे आहे आपलं वॉशरूम. तर एक मोठं वॉशरूम पण आहे आणि बाल्कनी पण आहे. अशी मोठीच्या मोठी रूम आहे. हाय गुड मॉर्निंग. अशी मोठी स्पेस पण आहे ठेवायला. आणि फायनली आपण चाललोय गुहागर बीचला. आणि बघा आजूबाजूला ताडामाडाची आणि सुपारीची झाडं आहेत. आणि असा छानसा असा रोड आहे. आणि वेगवेगळे पक्षी इथे बघायला मिळतात. आता मगाशीच आपल्याला हॉर्नबिल पण दिसला होता. आणि फायनली आपण गुहागर बीचला पोहोचलेलो आहे. आणि बघतोय तर आजूबाजूचे वातावरण. आणि आज थंडी भरपूर आहे. सकाळचे 7:15 वाजलेत. आणि सुरूची बनई. आणि कोकण म्हटलं आणि समुद्र किनारा तर नारळाची झाडं पाहिजेच. अथांग पसरलेला असा हा समुद्र किनारा.
वाळू बघतो आपण. हॅलो, कसे आहेत? मजा आली की नाही भाई लोग? वेडेश्वर देवस्थानापासून 500 मीटरच्या अंतरावरती आता आपण आलोय. देव गणपती देवस्थान गुहागर येथे. आणि आपण गणपतीचं दर्शन करू. सुंदर अशी संगम आणि या गणपतीची आख्यायिका अशी की सुमारे 400 वर्षापूर्वी एकदा समुद्राला उधाण आले आणि गावात पाणी शिरून संपूर्ण गाव बुडण्याची वेळ आली. गणपतीच्या एका परमभक्ताने देवाचा धावा केला आणि या संकटापासून गुहागरला वाचव अशी प्रार्थना केली. त्यावेळी हा पूर्वाभिमुख असलेला गणपती पश्चिमाभिमुख होऊन त्यांनी समुद्राला शांत केले. तेव्हापासून या गणपतीला उपारटा गणपती असे म्हणतात. आणि या गणपतीचं आपण आता दर्शन घेतोय. उपारटा गणपती. निसर्गाने नटलेल्या अशा या शांत अशा परिसरामध्ये दुर्गादेवीचं देवस्थान आहे. गुहागरमधील हे दुर्गादेवी देवस्थान पांडवकालीन आहे असं सांगितलं जातं. आणि देवी दैत्यांशी लढताना जो मोती येथील खांबामध्ये अडकला होता, रुईच्या खांबामध्ये, येथील दातार अशा गुरुजींना तो दृष्टांत दिला आणि नंतर ही मूर्ती आतमध्ये याचं मंदिर बांधलं गेलं मूर्ती प्रतिष्ठान करून. तर असं हे दुर्गादेवीचं देवस्थान आहे. आणि आता आपण त्यांचं दर्शन घेऊया. सुंदर असं नटलेलं असं मोहक आईचं असं रूप. दुर्गादेवीचं आता दर्शन घेऊन आपण चाललोय 10 ते 12 किलोमीटर एसटी स्टँडपासून टाळकेश्वर महादेव मंदिराला. आणि त्याच्याच मागे लाईट हाऊस सुद्धा आहे, म्हणजे समुद्रकिनारा आहे. तर आपण लाईट हाऊसला सुद्धा भेट देणार आहोत. आणि इथे एसटी एकसारख्या चालू असतात किंवा रिक्षा हा सुद्धा पर्याय उपलब्ध आहे. उफरटा महादेव गणपतीपासून आपण 12 किलोमीटर अंतरावरती आलोय. श्री टाळकेश्वर महादेव मंदिर. आणि रस्ता खूप चढणीच आहे, तर येताना गाडी सावकाश चालवा. आणि आता आपण दर्शन घेतो आतमध्ये. 12 किलोमीटरचं अंतर पार करून आपण आलोय. आणि खाली समुद्रकिनारा पण आहे बाजूला बघू शकतो. आणि छान असं वातावरणामध्ये हे मंदिर आहे. तर चला आता आपण दर्शन घेऊया आतमध्ये. अंजनवेलचं हे टाळकेश्वर महादेव मंदिर, तारकेश्वर महादेव मंदिर म्हणतात ह्याला खरं तर. आणि हे महादेवाचा अवतार म्हणजे रूप म्हणजेच टारकेश्वर. आणि आतमध्ये आपण बघतो तर आता ना इको साऊंड तुम्हाला येईल. तर चला दर्शन घेऊया. श्री टाळकेश्वर महादेव मंदिर. आणि ते आवाज बघा असं घुमतोय. सर्वप्रथम गणपतीचं दर्शन घेऊन श्री टाळकेश्वर महादेव मंदिर. मागे आता आपण दिसतोय ते टाळकेश्वर महादेव मंदिर. आणि त्याच्याच बरोबर बाजूला लाईट हाऊस आहे. आणि लाईट हाऊसचं तिकीट 10 रुपये. आणि त्याच्याकडून आता आपण वरती आलोय. आणि या लाईट हाऊसमधनं आपण बघतोय समुद्राचं हे दृश्य.
या भाई लोग, मजा आ रही की नाही? मजा. गुहागर गुहागर भाई लोग, गुहागर. काय बहिणी, खास फरमाईश? माझी फरमाईश होती. मग मित्रांनो, आता आपण चाललोय एसटी स्टँड पासून डाव्या बाजूला 20 किलोमीटर अंतरावरती वेर्णेश्वर महादेव मंदिर आणि तिकडे बीच सुद्धा आहे मागे. तसंच आपण हेदवीला चाललोय दशभुजा गणपती मंदिराला आणि हा जाताना लागलेला आपल्याला सुंदर असा रस्ता आहे. आत्ता आपण आलोय गुहागर एसटी स्टँड पासून 20 किलोमीटर अंतरावरती वेर्णेश्वर महादेव मंदिर आणि हे खूप सुंदर असं मंदिर आहे. आता इकडे चाललो आणि ह्याच्याच मागे वेर्णेश्वर समुद्रकिनारा सुद्धा आहे, तर तिथे सुद्धा आपण जाणार आहोत. तर चला आपण दर्शन करूया महादेवाचं. वेर्णेश्वर महादेव मंदिर आणि हा आजूबाजूचा परिसर आणि इथे दिसते ती आपल्याला विहीर. गणपतीचं मंदिर आहे, श्री महाविष्णू देवस्थान आणि हे वेर्णेश्वराचं पुरातन असं मंदिर. वेर्णेश्वर हे घाट कुटुंबाचा पूर्वापार ग्रामदैवत आहे. तसेच राजेंद्र घाट हे प्रमुख मानकरी आहेत. आता आपण गणपतीचं दर्शन घेऊया. तसेच गोखले आणि गाडगिळ यांचं सुद्धा हे एक कुलदैवत आहे. आणि आता आपण दर्शन घेतो त्या महादेवाचं पिंडीचं. वेर्णेश्वर महादेव मंदिराच्या बरोबर मागच्या साईडला आपण बघतोय तर हा वेर्णेश्वरचा समुद्रकिनारा आहे आणि मोठा अथांग असा पसरलेला आहे. वेर्णेश्वर समुद्रकिनारा. आजूबाजूला तुम्हाला दिसतात डोंगर आणि मला जायचं वेर्णेश्वर पासून आपण 7 किलोमीटर अंतरावरती आलोय श्री दशभुज लक्ष्मी गणेश देवस्थान आणि आता आपण त्याचं दर्शन घ्यायला वरती चाललोय. तर चला. आणि इथे पार्किंगची पण सोय, पार्किंगला पण गाडी लावू शकतो. श्री दशभुजा लक्ष्मी गणेश देवस्थान ही मूर्ती पेशवेकालीन आहे. खरं तर ही मूर्ती प्रतिष्ठान हे पुण्यामध्ये होणार होतं, पण काही व्यत्यय आल्याने तिथे हे मंदिर बांधता आलं नाही. आणि तसंच कैकर गुरुजी हे पेशव्यांच्या ओळखीचे असल्याने ती मूर्ती इथे आणण्यात आली आणि ही दशभुजा गणपतीची प्रतिष्ठान हे इथे हेदवी येथे करण्यात आलं. आता आपण दर्शन घेऊया. व्हिडिओ काढायला इथे मनाई आहे, तरीसुद्धा आपण प्रयत्न करूया. हेदवीच्या गणपतीपासून आपण आलो आता 8 ते 10 किलोमीटर तवसाळ येथे आणि इथून आपण चाललो जयगडला. आणि हे बघा आता बोटीतून असं गाड्या घेऊन जातात, फेरी बोट आहे. तर आता आपला पण नंबर येईल. प्रत्येक 15-15 मिनिटांनी ही फेरी बोट असते.